एंट्री केल्यावर हे बघा असं काहीसं किचन दिसतं आपलं. जास्तीत जास्त वेळ आपला किचन मध्येच जातो. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सफरीत सरिता चॅनल मध्ये. आज आपण बघणार आहे आपल्या घराची होम टूर. तर चला आता जास्त वेळ न घालवता गेट पासून सुरुवात करते आणि तुम्हाला माझं घर कसं आहे, कशा पद्धतीने मी ठेवलेले ते दाखवते. तर चला जाऊया, आपण गेट पासून सुरुवात करूया. हे बघा लांबून आपलं घर असं दिसतं. इकडे छान असं फुलांचं झाड आहे आपलं आणि इकडे गाड्या लावलेल्या आहे. भरपूर असे कुंड्यांमध्ये झाडं लावलेले आहे आणि इकडे अंगण आहे आपलं, छान शेणाने सारवलेलं आहे आज. आणि इकडे हे बघा भरपूर अशा कुंड्या ठेवलेल्या आहे, त्यामध्ये वेगवेगळी झाडं आहे. गुलाबाचं झाड असो, तुळशीचं झाड, शोचं झाड लावलेलं आहे. असं काहीसं आपलं घर आहे बाहेरून. आणि इकडे तुळशी वृंदावन आहे आपलं. गेटमधून आपण आता एंट्री करून आतमध्ये जाऊया. हे बघा आतमध्ये आल्यावर असा भरपूर असा स्पेस आहे. इथे रात्रीच्या वेळेला आपण मोटरसायकल लावतो, इकडे 2 लावतो, इकडे पण असतात आपल्या मोटरसायकल. इथे असा ड्रम ठेवलेला आहे, आपल्याला कपडे वगैरे धुवायला एकदम सोपं जाते इकडे. आणि हे बघा आकाशकंदील वगैरे लावलेला आहे छान असं. आणि बाहेरून असा परिसर आहे आपल्या घराचा. हे बघा असं रोड आहे बाहेर लगेचच. आणि समोर थोडा मोकळा स्पेस आहे, त्याच्यामुळे भरपूर अशी हवा येते, आपल्याला जास्ती गरम होत नाही. आणि इकडे खिडकी आहे हॉलला आणि आपला हॉलचा दरवाजा. आणि इकडे जिन्याचा भाग आहे, वरती जाण्यासाठी जागा आहे. आणि इकडे आपलं मीटर बसवलेलं आता नवीन चेंज झालेलं आहे, तर हे नवीन आहे. आणि इकडे जुनं पण मीटर आहे. आणि असं पायऱ्यांनी आपण वरती जाऊ शकतो. आपण इकडे बघा छान असं मनी प्लॅन लावलेलं आहे, खूप छान बहरलं आहे ते. चौकडे बघू शकता तुम्ही किती छान पसरलं आहे. इकडे भरपूर लांबपर्यंत आपला मनी प्लॅन पसरलेला आहे. आणि इकडे सध्या ज्या रेग्युलर चप्पल वगैरे लावतात त्या ठेवलेल्या आहे. आणि एक्स्ट्राच्या तिकडे जिन्यामध्ये चप्पलांचा स्टँड आहे. असं जिन्याने आपण वरती जाऊन टेरेसवर जाऊ शकतो. हे बघा असा काहीसा स्पेस आहे जिन्याचा. तर चला आपण आता हॉलमध्ये एंट्री करूया. बाहेरून बघितलं तर असं छान असं आपलं घर आहे. आणि आपण आता असं दरवाजा वगैरे छान सजवून घेतलेला आहे दिवाळीनिमित्त. आणि इकडे लायटिंग वगैरे लावलेली, आकाशकंदीलही लावलेला आहे. आणि संध्याकाळच्या वेळेला आपण आता झेंडूचे मस्त हारही लावू त्याला मस्त एकदम. हे बघा असं काहीसं आपलं बाहेरनं घर आहे. तर आतमध्ये जाऊया आपण आता. तर चला, स्वागत आहे तुमचं आपल्या घरामध्ये. असा काहीसा छान हॉल आहे आपला. तर तुम्हाला आता हॉल दाखवते मी कशा पद्धतीने सेट केलेला आहे. दरवाजावर इथे स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आपण आणि शुभचिन्ह लावलेले आहे, शुभ आणि लाभ असा दरवाजा आहे आपला. हॉलमध्ये एंट्री करताना छान असे लक्ष्मीचे पावलं लावलेले आपण. आणि हे बघा या भिंतीला मस्त विठुरायांची अशी फ्रेम बनवलेली पूर्वा दीदीने आपल्या. आणि काहीसं असं हॉलचा लुक आहे आपल्या दरवाजात जेव्हा आपण उभं राहतो तेव्हा. तर चला आता तुम्हाला मी हॉल कसा आहे माझा ते दाखवते. इकडे लॅपटॉप आहे समोर, लॅपटॉपवर समोर महाराजांची फ्रेम ठेवलेली. इकडे पूर्वा दीदीचा टेडी आहे, शोपीस ठेवलेले थोडेसे. आणि इकडे कॅरम बोर्ड आहे. आणि समोरच असं सोफा आहे एक सिंगल. आणि त्याच्या शेजारीच एक कबर्ड आहे. कबर्डमध्ये वरती पुरुष पप्पांचे कपडे असतात आणि खालच्या कप्प्यामध्ये आपल्या दुकानचा माल असतो. आपलं पूजेच्या साहित्याचं दुकान आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि इकडे आपल्याला सर्व चाव्या अटकवण्यासाठी छान असं आपल्याला दिवाळीचं गिफ्ट मिळालेलं आहे. तर तेच आपण आता इथे लावून घेतलेलं आहे, खूप छान दिसतं. आणि पूर्वा दीदीने इकडे मस्त वॉलपीस बनवलेले आहे, ते पण लावलेले आहे. इकडं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा फ्रेम लावलेली आहे. सकाळी जेव्हा हॉलमध्ये येतो आपण आणि ही फ्रेम बघितल्यावर इतकं मन प्रसन्न होतं. हॉलमध्येच इथे कोपऱ्यामध्ये एक अशी काच लावलेली आहे, त्यावर पूर्वा दीदी आणि प्रतीक दादाचा असा फोटो ठेवलेला आहे. आणि कप पण ठेवलेला आहे, चहाचा कप आहे. आणि त्याच्यावर छान पूर्वा दीदीची फ्रेम बनवलेली, त्याच्यामुळे तो शोपीससाठीच ठेवलेला आहे. क्यूब आहे, असं काहीसं साहित्य आहे तिथे काचेवर. आणि आपलं घड्याळ इकडे. आणि घड्याळ अशा ठिकाणी लावलेले आहे की बेडमधून पण दिसेल. आणि त्याच्या शेजारी असं कृष्णाची फ्रेम लावलेली आहे, आपले भगवान कृष्ण. आणि इकडे मनी प्लॅन लावलेले आहे बॉटलमध्ये छोट्या. आणि इकडे आहे आपली 7 घोड्यांची फ्रेम. काहीसा असा हॉल आहे आपला. आणि त्याच्याच खाली इकडे सोफे आहे. हा पूर्ण सोफा सेट एक पूर्ण तो एक लाईनमध्ये लावलेला आहे. आणि इकडे एक असा बेड आहे आपला, तो पण आहे इकडे समोरच. आणि इकडे एक टेबल ठेवलेला आहे, त्यावर आपण मोबाईल चार्जिंग वगैरे लावायला एकदम सोपं जातं.
अगदी कमी वस्तू ठेवलेल्या आहे मी हॉलमध्ये. हे बघा, जेवढ्या कमी वस्तू तेवढा हॉल एकदम सुटसुटीत आणि छान वाटतो. मला असं हॉलमध्ये जास्त पसारा आणि जास्त वस्तू पण नाही आवडत. असा काहीसा हॉल दिसतो आपला. तर चला आपण आता पुढच्या रूमकडे जाऊया. हॉलमधून आपण आता आतमध्ये जाऊया. हे बघा, असं इथे पडदा लावलेला आहे, तो बाजूला करू आपण. आणि इकडे लगेचच बेडरूम आहे आपला. असा काहीसा बेड आहे आपला. आणि इथे माझं शिलाई मशीन ठेवलेलं आहे, आपलं शिलाईचंही काम चालतं. आणि इकडे बेडरूममध्ये एक खिडकी आहे, छान हवा येते तिथून. आणि इकडे एक शोकेश आहे, जुनंच आहे, त्यावर भरपूर असं सामान ठेवलेलं आहे. आणि इकडे कपाट आहे आपलं. कपाट आहे आपलं जुनंच आहे. असं काहीसा बेडरूम आहे आपला. हॉल आणि किचनपेक्षा बेड थोडासा छोटा आहे. आणि इकडे साडी काढून ठेवलेली आपल्याला संध्याकाळी वेअर करायची आहे ना, तर ती काढून ठेवलेली आहे. काहीसं असं एक 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 आवरायचं काम चाललेलं आहे. आणि इकडे धान्यासाठी असा ड्रम ठेवलेला आहे, यामध्ये गहू आहे. आणि ह्या रूममध्ये वरती पण एक फॅन आहे, पण टेबल फॅन पण ठेवलेला आहे एक्स्ट्रामध्ये. इकडे आपली गॅस टाकी आणि अजून तांदूळ वगैरे असं काहीसं धान्य इथं ठेवलेलं असतं. आणि वरती लॅपटॉप आहे, लॅपटॉपवर पण भरपूर असं सामान ठेवलेलं आहे. इकडे आपल्या दुकानचा माल ठेवलेला असतो. आणि काहीसं असं आपलं बेडरूम आहे. आणि वरती लॅपटॉपवर भरपूर असं सामान ठेवलेलं आहे, कारण आपल्याला अशी वेगळी अशी स्टोर रूम नाही आहे, त्याच्यामुळे लॅपटॉपवर भरपूर असं सामान ठेवलेलं असतं. बेडमधून बाहेर आल्यावर इकडे असा थोडासा स्पेस आहे. आणि तिथे बेसिंग आहे, बेसिंगवरती आरसा लावलेला आहे. आणि तिथे मेकअपचं साहित्य आहे सर्व. इथे हात वगैरे पुसण्यासाठी रुमाल असतात कंटिन्यू. आणि इकडे टॉयलेट आहे, इकडे बाथरूम आहे, असं टॉयलेट बाथरूम आहे आपलं. आणि बाथरूममध्ये कमोडची पण सुविधा आहे. असं काहीसं आपलं बाथरूम आहे. बाथरूमचा दरवाजा लावून घेऊ आपण आता. आणि आपण आता जाऊया किचनकडे. तर इकडे टॉयलेट बाथरूम आणि इकडे बेडरूम आणि इकडे किचनमध्ये एंट्री होती आपली. आता आपण आता किचनमध्ये एंट्री करू. किचनमध्ये एंट्री केल्यावर हे बघा, असं काहीसं किचन दिसतं आपलं. जास्तीत जास्त वेळ आपला किचनमध्येच जातो. तर चला आपण आता देवापासून सुरुवात करू. इथे आहे आपलं देवघर, छोटंसं देवघर. दिवा लावलेला आहे छान एकदम. आणि तिथे आपण आता लक्ष्मीपूजन आहे ना आज संध्याकाळी, तर त्याची तयारी, तर सर्व वस्तू तिथे ठेवलेल्या आहे. आपण काल बाजारातनं लक्ष्मी आणलेली होती, ती पण ठेवलेली आहे. आणि काहीशी अशी बघा, इथे कडप्प्याची रॅक आहे, त्यावर सर्व साहित्य ठेवलेलं आहे. सर्व ट्रान्सपरंट डब्यांमध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे पटकन दिसतं. आणि वरती लॅपटॉप आहे, लॅपटॉपवर भरपूर असं साहित्य आहे. इकडे ड्रम आहे, आपले हंडे ठेवलेले, एक्स्ट्राचे जे टफ पाट्या वगैरे असतात त्या आहे. आणि इकडे आपले ॲल्युमिनियमचे डबे आहे, त्यामध्ये भरपूर असं वाळवण्याचं साहित्य आहे. वडे, पापडे, आपण उपवासाचे पदार्थ बनवलेले ते पण ठेवलेले. इकडे 2 पंचपात्रे आहे, त्यामध्ये जे जास्तीचे भांडे ते ठेवून दिलेले, कारण वरती खूप जास्त पसारा होऊन जातो आणि तेवढाच आवराही लागतो. आणि इकडे आहे आपलं फ्रीज, मस्त असं मोठं असं फ्रीज आहे आपलं. फ्रीजवर असं थोडंसं सजावटीसाठी शोपीस ठेवलेलं आहे. आणि इकडे खाण्याचं साहित्य आहे, बडीसोप असते आपली फ्रीजवर कायमच. आणि एक्स्ट्राची टोपली वगैरे अशी फ्रीजवरच ठेवलेली असते, पटकन घ्यायला सोपं जातं. आणि असं किचन आहे आपल्या. इकडे आहे गॅस, इकडे गॅस आहे आपला. आणि गॅसच्याच इथे साईडला एक छोटंसं कडप्पे आहे, तर तिथे आपण असे चहाचे कप वगैरे ठेवलेले आहे. आणि मीठ, साखर, खडे मसाले, भरपूर वस्तू ठेवलेल्या आहेत तिथेही. आणि एक छोटासा शोपीसही ठेवलेला आहे. आणि कोपऱ्यामध्ये आहे बेसिंग. आणि स्वयंपाक केल्यानंतर असं कड्यांवर वस्तू ठेवून द्यायच्या, म्हणजे मग कडप्पा गरम होऊन तडकत नाही, असं काहीसं आहे. आणि इकडे मिक्सर ठेवलेलं आहे आपलं, लगेच लागतं आपल्याला स्वयंपाकाच्या वेळेला, तर झटपट मग असं इकडे मिक्सर ठेवलेलं आहे आपण. आणि हे बघा, असं काहीसं आपलं किचन आहे. इकडे आपली अशी लोखंडी रॅक आहे, अशी ठेवलेली आहे. तर त्यामध्ये भरपूर असे भांडे आहे, आपल्याला रोजच लागतात हे भांडे सर्वच. सर्वच असे छान रचून ठेवलेले आहे. आणि इकडे सूप लागतं आपल्याला दळण वगैरे करण्यासाठी, ते वरती असं जवळच ठेवलेलं आहे. असं काहीसं आपला किचन आहे. किचनमध्ये भरपूर असं साहित्य आहे. आता डिटेलमध्ये जर तुम्हाला किचन बघायचं असेल तर किचन टूरचा सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे मी, तो जाऊन बघू शकता तुम्ही. आणि असं आपलं इकडनं किचन आहे. किचन खाली असे म्हणजे कप्पे आहे, त्यामध्ये इकडे तेला मिठाचं ठेवलेलं, पोळ्यांचा डब्बा. आणि इथे बास्केट ठेवलेली, त्यामध्ये पुसायचे कपडे, पिशव्या, इकडे कबशा वगैरे ठेवलेल्या, अशा काहीशा वस्तू ठेवलेल्या आहे, सर्वच असं व्यवस्थित लावून. आणि असा आपला किचन दिसतो हे बघा, मागच्या साईडने जर बघितलं तर. चला आपण आता मागच्या साईडला जाऊया.
किचनमधून आपण आता पाठीमागे दरवाजा आहे त्या साईडला निघतो. पूर्व पश्चिम असं घर आहे आपलं. मस्त इथून सकाळचे कोवळे किरणं असे थेट आपले देवघरावर येतात. सकाळी सकाळी एकदम फ्रेश वातावरण वाटतं. आणि चला आपण आता बाहेर जाऊया. असं आपलं किचन आहे. किचनमधून आपण मागच्या साईडला असा दरवाजा आहे तर बाहेर निघू शकतो आपण असं. आणि बाहेर मोठा असा पोर्च आहे. हे बघा इकडे दादूची सायकल लावलेली आहे. भरपूर मोठा असा इकडे पोर्च आहे. इकडे एक असा टेबल ठेवलेला आहे त्यावर जर बसायचं असेल रिलॅक्स तर बसू शकतो. ही बेडची खिडकी आपली पाठीमागून बाहेर दिसते. आणि इकडे पण आपलं एक तुळशी वृंदावन आहे पाठीमागे. हे बघा असं आपलं पाठीमागची साईड आहे. आणि इकडे आपल्याला कपडे टाकण्यासाठी जागा आहे. भरपूर मोकळी मोठी जागा आहे. आणि असं तुम्ही पुढे जर गेलं तर पुढच्या साईडला निघू शकता डायरेक्ट पुढच्या पॅसेजमध्ये. आपण जिथे गाड्या वगैरे लावतो तिकडे आपण असं बाहेरूनही निघू शकतो. आपल्या घराची होम टूर तुमच्यासोबत शेअर केलेली तुम्ही बघितलं त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला माझी होम टूर आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनल कोणी नवीन जॉईन झालं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.